शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. मला खूप भयंकर स्वप्न पडलं. सावरी होती. तुम्हाला आला असेल ना फोन? इथेही फोन आलेला नाहीये. अहो पण या मयेकर सरांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. खूप डोक्याला ताप झाला यांचा. त्यासाठी त्यांच्यातच फूट पाडायला हवी. मी अग्निहोत्रीनं शब्द दिलाय, काम व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी माझ्याकडे येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. मी तुला उद्या फोन करते. हं? हॅलो. हॅलो आई, मी बोलते अगं. सावरे, सावरे कशी आहेस? काल रात्री फोनवर रडत होतीस. माझा तर काळजीने जीवच उडून गेला. रात्रभर झोप नाही आली. आई अगं खरंच सॉरी. मी खरं तर आधीच पण तू काळजी करू नकोस अगं. मी म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून मी रडत होते आई. पण तिथे सगळं ठीक आहे ना? तुमची ट्रिप कशी झाली? सावरे, तुला तिथे काही त्रास नाही ना? आई ग, आमची ट्रिप खूप 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 छान झाली. आई तुला माहिती आहे, आम्ही साईट सीइंग केलं, खूप फोटो पण काढले आई, आणि हँडीकॅमने शूटिंग पण केलंय. मी फोटो दाखवायला येईन आई. आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप छान छान वस्तू आणल्यात. मी आज किंवा उद्या येईन. हां अगं पण हे कालच नाही का सांगायचं? किती घाबरले होते मी. आई अगं खरंच सॉरी. मी हे सगळं तुला कालच सांगणार होते, पण तेवढ्यात फोन चालू असताना आईने हाक मारली ना, आणि नंतर सगळ्या कामांमध्ये इतकी रात्र झाली की खरंच सॉरी आई. खूप टेन्शन आलं असेल ना ग तुला आई. आणि खरं सांगू, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी खूप आनंदात आहे खरंच. सावरे, हेच ऐकायचं होतं मला. खूप बरं वाटलं. बरं आई, ठेवू आता, कारण आता थोड्याच वेळात हर्षवर्धन खाली येतील आणि माझं ना सकाळचं सगळं आवरायचंच राहिलंय. हां ठेवू? बर. मॅडम, घर चांगलं आहे, प्रशस्त आहे, हवेशीर आहे, आणि इथे टेन्शन घेण्यासारखं काही नाही. सर पण भाडं काय असेल हो? डिपॉझिट आहे, ब्रोकरचं ब्रोकरेज. ते बोलून घेऊ ना. आजूबाजूची लोक कशी आहेत? हो, इथली लोक खूप चांगली आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त जो काही निर्णय घ्यायचा असेल ना, तो लवकर घ्या, कारण पार्टीला घाई आहे आणि समोर 2 पार्ट्या उभ्या आहेत. बरं अस्मिता ताई, डन? हो, पण बाकीच्या व्यवहाराचं काय? नाही, व्यवहाराची तुम्ही काळजीच करू नका. अहो, समोरासमोर टेबलावर बसून आपण ॲग्रीमेंट करू. काही काळजी करायचं कारण नाही. आणि मी माझ्या ब्रोकरेजची डिमांड अजिबात करणार नाही. मयेकर सरांच्या शब्दाखातर तुम्ही जे द्याल ते घ्यायला मी तयार आहे. बरं, निघूया? चला. बाळो, अरे चावी घे आणि घर बंद करून घे. तर अस्मिता ताई, मयेकर सरांचं घर इथून 10 मिनिटावर अगदी शॉर्टकट आहे. हर्षा रे, एक सांगायचंय. मी ना तुझ्यासाठी देवीकडे नवस बोलले होते. तो फेडायचं राहूनच गेलाय. म्हणून म्हणत होते की आपण वडीला जाऊन येऊया का? वडीला? मी खूप ऐकलंय त्या देवीबद्दल. अगं आपली कुलदेवता आहे. मग मला पण खूप आवडेल तुमच्या बरोबर तिथे यायला. नंतर जाऊ आपण. हं? आधी माईल जाऊ दे.
आणि माई, यापुढे माझ्याकरता कुठल्याही देवाला अथवा देवीला नवस बोलण्याची गरज नाही. येतो मी. हॅलो, हां, गुड मॉर्निंग सर. मी परत आलोय चंद्रपूरला. साहेब, मिनिस्टर साहेबांबरोबर मीटिंगचं तुमच्या लक्षात? मी कुठल्याही परिस्थितीत महत्वाच्या आणि कामाच्या मीटिंग्स विसरत नाही उदापुरे, तुम्हाला माहिती आहे. येस सर. त्यांच्याशी बोलून मी उद्याची मीटिंग फिक्स केली आहे. काही महत्वाचं काम असेल तर मला सेलवर फोन करा. मी ऑफिसला येणार नाही. ओके सर, बाय. कमाल झाली. हनीमूनला गेले असतानाही मीटिंग आहे म्हणून साहेब लवकर आलेत. पण हे फक्त साहेबच करू जाण्या. गायधनी सर, मोहिते सरांनी म्हणे तुम्हाला पेपर्स रिचेकिंगला दिले. फार गडबड झाली म्हणे. नाही, नेक्स्ट टाइम स्वतःच्या मुलाकडून पेपर तपासून घेऊ नका म्हणजे झालं. काही सांगू नका हा शिंदे सर, यांच्या बाबतीत काहीही सहज शक्य आहे. हे बघा गोरेबाई, काय वाटेल ते बोलू नका. अहो, झाल्या चुका पेपर तपासताना. पण माणूस आहे, चुका व्हायच्याच. आपण असं उत्तरपत्रिका तपासताना वारंवार घोळ व्हायला लागले तर कठीण आहे. अति घाई बरी नाही गायधनी सर. हो ना, आणि स्वतःचे पेपर सगळ्यात आधी तपासून झाले म्हणून केवढी शेकी मिरवली होती यांनी. आता बघा, सगळ्यात शेवटी यांचाच निकाल लागणार आहे. काय काही जणांना शेवटून पहिलं येण्याची हौस असते. काय हो, तुम्ही एकदम गप्प. हो, मी हल्ली गप्पच राहायचं ठरवलंय. काही बोलायचं नाही, फक्त कृतीतून करून दाखवायचं. आणि शहाणी माणसं असंच करतात. शहाणी माणसं नाही, तुम्हीच म्हणालात ना आता की शहाणी माणसं. नाही, मारा तुम्ही टोमणे मारा, पण मी गप्पच राहणार आहे. बघा हा गायधनी सर, तुमची प्रतिज्ञा 1 मिनिट सुद्धा टिकणार नाही. त्या दिवशी मयेकर सर काहीतरी म्हणत होते की गायधनी सर. गायधनी सर काय? आता काय मुक्ताफळ उधळली तुमच्या या मयेकरांनी. पाहिलं, एका मिनिटात तुमची प्रतिज्ञा मोडली. कंट्रोल युअरसेल्फ. चला मॅडम. असा पण माझी खरी प्रतिज्ञा अजून तुम्हाला कळलीच नाहीये. एक दिवस या मयेकराला स्वतः मोहितेंच्या हातून नाही सस्पेंड करवला तर नावाचा गायधनी नाही. बारीक प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय, माझा बॉस आहे तो मला एक विशिष्ट काम नियमाबाहेर आहे ते नियमात बसून घ्या असं सांगतोय. मग करा की, काय पहिल्यांदा थोडंच करताय. नाही, करायला हरकत काही नाही. पण ते ना अगं, हॉस्पिटलच्या एक्सटेन्शनची बिल्डिंग आहे त्याचं काम. हा जो बिल्डर आहे ज्याचं मला काम करायला सांगतायत, तो एक नंबरचा डांबेस आहे. एक तर तो असली कामं करतोच, शिवाय तो ते बांधकाम साहित्य फार साधारण सामान्य दर्जाचं वापरतो. हॉस्पिटलची बिल्डिंग आहे. हॉस्पिटल मी उगाच कितीतरी लोकांच्या जीवाशी खेळ नाही. मी सरळ सांगून टाकायचं, मला हे जमणार नाही, मी सही करणार नाही. त्यालाही माझी हरकत नाही, पण उद्या माझी ट्रान्सफर करून कुठे कोपऱ्यात टाकून दिलं तर मला काय करू? करू देत ना. हे बघा, आपल्या मनाला हे पटत नाही ना, आपल्याला मनस्ताप होतोय ना, मग माणसाने ते काम करू नये. आधीच आपल्यावर अरिष्ट काय कमी कोसळलेत का, त्यात हे नवीन.
बोला अंतराबाई. बाबा मी तुम्हाला न विचारता म्हणजे ऍक्च्युली चुकून एक गोष्ट केली आहे. आलं लक्षात. बोला. बाबा चंद्रपूरला एक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आहे. कसली स्पर्धा? स्पर्धा म्हणजे बाबा वक्तृत्व स्पर्धा आहे. आणि साधी सुधी स्पर्धा नाही आहे. तिकडे आकाशवाणीमधून खूप मोठे मोठे लोक येणार आहेत आणि जे कोणी चांगले बोलणारे असतील ना त्यांना रेडिओवर कार्यक्रम सादर करण्याची संधी देणार आहेत. बरोबर. साक्षी मला म्हणाली की तू पण किती छान बोलतेस, तुला जमेल. मग मी लगेच नाव देऊन टाकलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी आधी तुम्हाला विचारायला हवं होतं ना. अंतरा, चांगल्या गोष्टींसाठी परवानगीची आवश्यकता नाही. थँक्यू बाबा. खूप जण येणार आहेत. 2 दिवस स्पर्धा चालणार आहे चंद्रपूरला. त्यामुळे माझा नंबर नक्की कधी येईल ना सांगता येत नाही. मला कदाचित राहावं लागेल तिकडे. मग कुठं राहशील तू? 1-2 दिवसाचाच तर प्रश्न आहे. ताईकडे राहू? अंतरा, ताई आताच सासरी गेले लग्न होऊन. तिच्या सासरच्या मंडळींना आवडेल ना आवडेल. तू असं कर, तू ताईलाच फोन कर आणि मगच काय तो निर्णय घे. आणि त्यातून तुझी काही व्यवस्था झाली नाही तर मला सांग, मी काहीतरी व्यवस्था करेन. बरं. पण ताईकडे राहायला मिळालं तर काय मज्जा येईल ना बाबा. मला तिच्याशी किती गप्पा मारायच्या आहेत. आपण इकडे सारखी ताईची आठवण काढतो. ताई अशी सारखी आपली आठवण काढत असेल का बाबा? अगं ताई तिच्या नव्या संसारात रमलेली दिसते. नुसतं मला जाऊन बघायचंय. मला काय वाटतं माहितीये कधी कधी की आपल्याला घरी बसून ताईकडे काय चाललंय ते दिसलं पाहिजे. म्हणजे आपण टीव्ही बघतो तेव्हा आपल्याला कसं दिसतं, ते लोक तिकडे स्टुडिओत बातम्या देत असतात आणि आपल्याला जगात काय चाललंय ते सगळं घरी बसल्या कळतं. तसंच आपल्याला घरी बसून टीव्ही मध्ये तिकडे ताईच्या घरी काय चाललंय ते कळलं पाहिजे. अंतरा, तुझ्या डोक्यात ना नवीन नवीन कल्पना येत असतात. बाबा मग मी नक्की जाऊ ना? तू असं कर, तू ताईला फोन कर आणि मगच काय तो निर्णय घे. अंतरा. हा बाबा. अंतरा, तू मगा म्हणालीस ना, खरंच तसं झालं ना तर किती बरं होईल नाही? बाबा आले. या आलात. आज इडल्या केल्यात नाश्त्याला. आवडतात ना तुम्हाला? माई म्हणाली. तू पण बस. नाही, मी माईंबरोबरच घेईन. त्यांची पूजा चालू आहे ना अजून. नंतर ना ते एकट्याने नाश्ता करण्याचं टाळतातच. शिवाय आधी सुद्धा गुरूंकडे गेलाय ना सकाळीच. या. कशा झाल्यात इडल्या? छान. आणि सांबार? जमलंय ना? आईने मला काय सांगितलं होतं, इडल्या जर हलक्या व्हायच्या असतील ना तर. गुड मॉर्निंग सर. नमस्कार वहिनी. तुम्ही नाईक ना? हो. बरोबर लक्षात आहे माझ्या. या ना, या बसा ना. बसा. काय घेणार? नाही, काय नको. खरंच मी घरून चहा पाणी करून आलोय. असं कसं? तुम्ही आमच्या लग्नानंतर पहिल्यांदा घरी येताय आणि घरी आलेल्याला चहा पाणी दिल्याशिवाय पाठवायचं नाही अशी रीत असते. पंढरी काका, अजून एक प्लेट आणा. नाईक आलेत. तुम्ही चहा घेणार की कॉफी? आणि चहात साखर किती? नाही म्हणजे प्रत्येकाला साखर वेगवेगळी लागते ना, म्हणून विचारलं.
नाही नको, खरंच नको वहिनी. अहो तुम्ही सांगा ना त्यांना. त्यांनी सांगितलं ना ते घरून नाश्ता करून आलेत म्हणून. तुम्ही वा पुढे, मी येतो. झालं तुमचं? निघतो मी. ऑफिसमधून लवकर घरी याल ना? आसावरी, मै झाली पूजा? हो. अगं नामस्मरण करत होते म्हणून थोडा वेळ लागला. हे काय, तुला नाही घेतलंस? तूही थांबलीस ना ब्रेकफास्ट करायची? मला भूक नाहीये. भूक नाहीये का मूड खराब झालाय? तसं काही नाही. मला पंढरी काकांनी सगळं सांगितलंय मगाशी काय झालं ते. आम्हाला काही नवीन नाहीये हे. हर्षचे ना वागण्याचे काही नियम आहेत. तुला त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागेल. आसावरी, तुला कुणाचं आगच वागत करावंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तुझ्या घरचे संस्कार आहेत तसे. मलाही खूप बरं वाटलं ऐकून. पण हर्ष ना ऑफिसच्या लोकांना क्वचितच घरी बोलावतो. त्यांच्याशी फक्त ऑफिशियल संबंध ठेवतो. ऑफिसच्या लोकांशी जास्त घरगुती संबंध ठेवलेले त्याला पसंत नाहीत. पण माई, हे उदापुरे, नाईक हे स्वभावाने खूप चांगले वाटले मला. आणि आमच्या लग्नात ते किती धावपळ करत होते. त्यांनी बाबांना एक सुद्धा काम करू दिलं नाही. आणि माई, बाबांच्या शाळेतले शिक्षक विद्यार्थी जेव्हा आमच्या घरी यायचे ना, तेव्हा आईने त्यांना कधीही विनमुख परत पाठवलं नाही. घरी आलेल्या माणसाला चिमूटभर साखर तरी हातात द्यावीच असं सांगते आई. मलाही पटतंय ग हे. पण काय आहे, तुला त्याच्या पद्धतींची आणि त्याला तुझ्या विचारांची सवय व्हायला थोडा वेळ लागेल ना. तुला कल्पना असेलच, हर्ष इतरांपेक्षा थोडासा वेगळा आहे. त्याला बदलणं आता तुझ्या हातात आहे. थोडंसं त्याच्या कलाने घेऊन, प्रेमाने. हीच तर खरी परीक्षा असते बायकांची. बस, एका जागी उभा राहा आणि सांगा मला. काय सांगा? लग्नाला का आलो? मुलाच्या लग्नाला आलो. माझं काय चुकलं?
मोठ्या पोराचं लग्न. बोलावलं होतं? मग अरे सख्खा बाप आहे मी तुझा. शराब तोंड बंद ठेवायचं, समजलं? काय नाव काय तुमचं? उद्धव महाकाळ. आणि माझं हर्षवर्धन भोसले. भोसले लक्षात ठेवायचं. पोरा, नाव बदललं तरी रक्ताचं नातं बदलणार आहे का? अरे काही झालं तरी मी तुझा. महाकाळ या आडनावानी जेवढं काही जगलो ते आठवलं तरी अंगावर काटा उभा राहतो माझ्या. त्या मानाने मी तुम्हाला खूपच समजतंय ना मी काय बोलतोय ते? प्रकाश पडतोय का डोक्यात? तो आशीर्वादाचा तमाशा झाला तेवढा बास झाला. आसावरीने मला काय विचारलं तर मी काय सांगायचं ते सांगेन. तुम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगणार नाही. एकदाच लक्षात ठेवायचं. पोरा, ए पोरा, तू रागाव माझ्यावर. हा, रागाव माझ्यावर. पण एक सांगतो तुला, तुला बायको मात्र चांगली मिळाली बरं. तिच्याशी नीट वाग, छान संसार करेल. का तिच्याशी सुद्धा असं डोळं मोठं करून बोलतोस?